नॉनव्हेजलाही फेल करणारी मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत सोयाबीन वडीची भाजी. सोयाबीनची भाजी बनवत असताना मस्त अशी तरी येत नाही. भाजीतील सोयाबीन पानसट लागतं किंवा भाजीमध्ये सोयाबीनचा कच्चा वास येतो. यासाठीच आपण आज एक ट्रिक वापरणार आहोत, ज्यामुळे ही भाजी मस्त अशी तरीदार, रसरशीत, चमचमीत आणि झणझणीत बनून तयार होईल. नमस्ते, मी सत्याच रेसिपी मराठी या चॅनलवर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर ही सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी मी येथे 1.5 कप सोयाबीन वडी घेतली आहे. आता एका बाउलमध्ये चांगलं कडकडीत गरम पाणी घेतलं, यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि यामध्ये 1.5 कप सोयाबीन वडी घातली. यामध्ये मीठ घातल्यामुळे सोयाबीनवर जर डस्ट असतील तेही निघून जातात आणि सोयाबीन वडी चवीलाही खूप छान लागते. आता हे सोयाबीन गरम पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटं चांगलं फुलण्यासाठी बाजूला ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ. तर कढईमध्ये 2 चमचे सुक्या नारळाचे तुकडे घेतले आणि यामध्ये अगदी थेंबभर तेल घातलं आणि हे खोबऱ्याचे तुकडे चांगला सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेतले आणि त्यानंतर यामध्ये फक्त अर्धा चमचा पांढरे तीळ ऍड केले. अशा पद्धतीने थोडेसे तीळ वापरल्यामुळे ग्रेव्हीला एकसंधपणा येतो. आता हे तीळ चांगले फुलल्यानंतर खोबरे आणि तीळ एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या, 2 इंच आल्याचे तुकडे आणि 2 मोठे कांदे लांब आकारामध्ये कट करून घेतले होते ते यामध्ये ऍड केले. तसेच यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घातल्या आणि आता हा कांदा चांगला डार्क सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. आता ही जी सोयाबीन वडी आहे ती आपल्याला झणझणीत बनवायची आहे, त्यामुळे हा कांदा चांगला भाजणं गरजेचं आहे. जर कांदा थोडासा कच्चा राहिला किंवा डार्क सोनेरी कलर येईपर्यंत भाजला नाही तर ही सोया वडी थोडीशी गोड लागते. त्यामुळे अगदी डार्क सोनेरी कलर येईपर्यंत कांदा चांगला भाजून घेतला आणि त्यानंतर यामध्ये 1 मूठ देठासहित कोथिंबीर ऍड केली. कोथिंबीर ही कांद्यासोबत थोडीशी परतून घेतली आणि एका प्लेटमध्ये काढून घेतली. अशा पद्धतीने वाटणामध्ये थोडीशी देठासहित कोथिंबीर वापरल्यामुळे ग्रेव्हीला खूप छान अशी टेस्ट येते. आता इकडे भाजून घेतलेलं खोबरं आणि तीळही चांगलं थंड झालं आहे. हे कांद्यामध्ये मिक्स न करता सुरुवातीला कोरडं आणि वेगळं मिक्सरमध्ये वाटून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये भाजून घेतलेला कांदा, कोथिंबीर, आले, लसूण ऍड केलं, थोडंसं पाणी ऍड केलं आणि आता अगदी बारीक अशी याची पेस्ट बनवून घेऊ. जितकं बारीक वाटता येईल तितकं बारीक वाटून घ्यायचं आणि हे पहा, अगदी बारीक असं हे वाटण बनवून तयार झालं. आता इकडे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली सोयाबीन वडी मस्त अशी फुलली गेली आहे. या सोयाबीन मध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते अशा पद्धतीने हाताने चांगलं पिळून घ्यायचं. तर सगळ्या सोयाबीन मधील एक्स्ट्राचं पाणी मी काढून टाकलं आणि या सोयाबीन मधून निघालेलं एक्स्ट्राचं पाणी फेकून द्यायचं. आता आपण ज्या कढईमध्ये कांदा भाजून घेतला त्याच कढईमध्ये 1 चमचाभर फक्त तेल घेतलं आणि यामध्ये हे सोयाबीन ऍड केलं. आता स्लो टू मीडियम फ्लेम वरती सोयाबीन चांगलं भाजून घ्यायचं. तर ही भाजी बनवताना सोयाबीन अशा पद्धतीने भाजून घेतल्यामुळे भाजीला खूप छान टेस्टही येते आणि या सोयाबीनचा कच्चा वासही नाहीसा होतो. त्यामुळे तुम्ही जर कधी सोयाबीन भाजून घेत नसाल तर अशा पद्धतीने नक्की भाजून घ्या, म्हणजे भाजी खूप छान टेस्टी बनेल. आता हे सोयाबीन भाजण्यासाठी कांदा भाजलेली तेलकटच कढई होती, त्याशिवाय 1 चमचा तेल घेतलं होतं, त्यामुळे कढईला अजिबात सोयाबीन चिकटलं नाही. आणि हे सोयाबीन पहा पूर्णपणे कोरडे होईतोपर्यंत आणि हलके हलके डाग पडेपर्यंत भाजून घेतले आहेत. त्यानंतर भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं आणि आता हे तेल खूप जास्त गरम करायचं नाही. हलकसं कोमट झाल्यानंतर यामध्ये तुमच्याकडे जो पण काळा मसाला, कांदा लसूण मसाला असेल तो 1 चमचा ऍड करायचा आणि अर्धा चमचा मिरची पावडर घातली. तेल जर खूप जास्त गरम असेल तर मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला करपू शकतो. आता लगेचच यामध्ये आपण बनवून घेतलेलं वाटण हे ऍड केलं. आता हे वाटण हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. हे वाटण बनवत असताना यामध्ये आपण थोडंसं पाणी घातलं होतं, त्यामुळे सुरुवातीला हे सैलसर वाटतं, पण जसजसं हे वाटण भाजलं जातं तसतसं या वाटणाला मस्त असं तेल सुटतं आणि दाटसरपणा येतो. तर पहा, वाटण अगदी दाटसर झालं आहे आणि या वाटणाला किती मस्त असा तेल सुटला आहे पहा. आता या स्टेजला यामध्ये काही पावडर मसाले ऍड करू. तर मी येथे 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा चिकन मसाला, तुमच्याकडे जो पण नॉनव्हेज मसाला अवेलेबल असेल तो 1 चमचा ऍड करू शकता. आता हे पावडर मसाले ही वाटणासोबत थोडेसे परतून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये 2 ते 3
कप गरम पाणी ऍड करायचं. कधीही मसाल्यांमध्ये किंवा एक्स्ट्रा पाणी ऍड करावं लागत असेल तेव्हा गरम पाणीच ऍड करायचं. जर थंड पाणी ऍड केलं तर कुकिंग प्रोसेस मंदावते आणि भाजीला चव चांगली येत नाही. आता पहा, यामध्ये गरम पाणी ऍड केल्यानंतर यावरती झाकण लावायचं आणि मंद गॅसवरती 5 मिनिटं ही ग्रेव्ही चांगली शिजवून घ्यायची. आणि 5 मिनिटानंतर किती मस्त अशी तरी आली आहे पहा. यामध्ये भाजून घेतलेली सोयावडी ऍड करायची. आता ही सोयावडी अजून कच्ची आहे त्यामुळे तरीवरती अशी तरंगते. सोयावडी शिजल्यानंतर तरीच्या तळाशी जाते आणि तरीलाही मस्त असा दाटसरपणा येतो. आता या सोयावडीवरती परत झाकण लावून 5 ते 7 मिनिटं मंद गॅसवरती सोयावडी मस्त अशी शिजवून घेतली आणि ही पहा, सोयावडीला किती मस्त अशी तरी आली आहे. आता यावरून थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घातली. बाहेर मस्त असा पाऊस पडत आहे आणि या पावसाळ्यामध्ये अशी मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत नॉनव्हेजला फेल करणारी ही सोयावडी नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. तसेच या सोयावडीतील ग्रेव्ही तुम्हाला अजून जास्त पातळ हवे असेल तर तुम्ही सुरुवातीलाच यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा पाणी वापरू शकता. आता या मस्त अशा गरमागरम चमचमीत आणि झणझणीत सोयावडीवरती लिंबू पिळून घ्यायचा आणि ही सोयावडी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबतही सर्व करू शकता. चला तर ही सोयावडीची भाजी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करून घ्या. परत भेटू अशाच नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.